थोडं थोडं समजतं, पण त्या सोपाकडे पाहन आणि माझ्या मुक्ताईला तर अजून बोलता सुद्धा येत नाही बरोबर. ह्या चिमुकलीला सोडून कसं जायचं, कसं देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. त्यावेळेस तो बाप होता. बापांना सांगितलं, रुक्मिणी अगं लेकराच्या सुखासाठी माय बापाला हे त्रास सहन करावं लागत असतात. आणि आपले लेकर सुखी होऊन आपला जीव जाऊन जर आपले लेकर सुखी होत असतील ना, तर यापेक्षा काय पाहिजे का? कारण आपल्या लेकराच्या चेहऱ्यावरती हसू असणं याच्यापेक्षा आनंद दुसरा काय आहे? असंही आपण जिवंत असल्याच्या नंतर त्यांच्या डोळ्यात कायम पाणीच राहणार आहे. कारण आतापर्यंत आपल्याला त्यांना कोणतं सुख देता नाही आलं. कदाचित आपण मेल्याच्या नंतर, आपण गेल्याच्या नंतर तरी त्यांना सुखाचे दिवस येतील ना. अहो पण त्या मुक्ताकडे पाहण्या, सकाळी झोपेतून उठल्या उठल्या आई आई करत आडत माझ्याकडे येते. आणि तुम्हाला तर माहिती आहे, सोपानाच्या पाठीमागे लागावं लागतं, जेवण कर. त्यावेळेस सोपान 2 घास खातो. कसं जायचं रुक्मिणी? अगं माझं सुद्धा मन खात नाही, माझं सुद्धा मन होत नाही, पण काय करावं? या समाजाच्या त्रासाला कंटाळून आणि आपल्या लेकराच्या सुखापोटी हा निर्णय आपल्याला घ्यावा लागणार आहे. शेवटी नवऱ्याची आज्ञा आणि माईचं अंतकरण ग्वाही देत नव्हतं, आज्ञा देत नव्हतं लेकराला सोडून जाण्याची. पण लेकराच्या सुखासाठी माईला हा निर्णय घ्यावा लागतो. कधी कधी आपल्या लेकरासाठी माईची इच्छा नसताना सुद्धा तो निर्णय घ्यावा लागतो बरं. कारण माई तिला म्हणतात, एखाद्या लेकराला जर ठेस लागली तर डोळ्यात पाणी तिच्या येतं, तिला माय म्हणतात. त्या माईचं अंतकरण आपल्या लेकरासाठी. कारण ज्या ज्या वेळेस ज्ञानोबरायच्या चेहऱ्याकडे पाहिलं की रडू यायचं, मुक्ताबाईच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर हृदय पिळून यायचं. पण एक दिवस निर्णय घेतला आणि विठ्ठल पंतानं पत्र लिहायला सुरुवात केली. एक पत्र लिहिलं ब्राह्मणासाठी, ऐका तुमच्या इच्छेनुसार आम्ही देहांत प्रायश्चित्त घेत आहोत, पण तुम्ही जसा शब्द दिला त्या शब्दाला मात्र मान द्या. आमच्या मुलाला जातीमध्ये घ्या. आणि दुसरं पत्र लिहिलं, दुसरं पत्र लिहिलं आपल्या लेकरासाठी. ज्ञाना आता तूच मोठा आहे रे. कारण ज्या वेळेस हे पत्र वाचशील ना, सोपानानं तुला विचारलं आई बाबा कुठे गेले, तर तू ज्ञानी आहेस, ज्ञान आहे तुझ्याकडं. माझ्या सोपानाला समजून सांग बरं. मुक्ताई तर लहान आहे, मुक्ताईला समजून सांग. आता तूच त्यांचे मायबाप आहे. ज्यावेळेस पत्र लिहिलं आणि 2 जण निघाले, पण रुक्मिणी मातेचं मन खात नव्हतं. रुक्मिणी माता सारखं लेकराच्या चेहऱ्याकडे पाहत होते. आपल्या पायातले जोडवे काढे रुक्मिणी मातेनं. कारण कदाचित आपल्या पायाच्या जोडव्यातला आवाज जर आला आणि माझ्या मुक्ताईला जर जाग आली ना, माझी मुक्ताई विचारेल मला आई कुठं चालली. कसं सांगू माझ्या मुक्ताला का तुझी माय तुला कायमच सोडून चालली, कसं सांगू? चेहऱ्यावरून हात फिरवावं तर आपल्या हाताच्या स्पर्शानं जर जागे झाले तर कसं मन करणं यांना सोडून जाण्याचं. विठ्ठल पंतांना सांगितलं, रुक्मिणी जर या लेकराकडे पाहत राहिलो ना आपण
तर आपण कधीच जाऊ शकत नाहीत बघ. पण या लेकराच्या काळजीपोटी यांच्या सुखापोटी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि ज्या वेळेस दोघ जण घराच्या बाहेर निघाले, परत रुक्मिणी माता डोकावून पाहतात. अहो बाण माझ्या मुक्ताईच्या अंगावरती पांघरून नाही हो, तिला गार लागेल. आपण गेल्याच्या नंतर कोण माझ्या मुक्ताईच्या अंगावर पांघरून टाकल? माझ्या ज्ञानाला कोण सांगल? अहो काहीतरी दुसरा पर्याय असला तर पहा. पण नाही, आपल्या समोर एकच पर्याय राहिलेला आहे आता. आणि दोघ जण गेल्याच्या नंतर सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर माझ्या ज्ञानोबारायला जाग आली. ज्ञानोबारायला वाटलं रोज आई आवाज देते, ज्ञाना उठ बाळा. आज आईचा आवाज येत नाही. बाबा आवाज देतात, रे ज्ञाना. आज बाबाचाही आवाज येत नाही. आपल्या कुटियाच्या बाहेर आले ज्ञानोबाराया. आजूबाजूला पाहतात, आई ओ बाबा. आईचाही आवाज येत नाही, बाबाचाही आवाज येत नाही. परत घरात येतात. कुठं गेले असं नाही. एवढ्या सकाळी सकाळी तर कुठं जात नाहीत आई बाबा, कुठं गेले असतील. आणि ज्या वेळेस देवाच्या समोर जातात, आपल्या देवघराच्या समोर एक पत्र दिसत. आणि पत्र हातात घेतल्याच्या नंतर ज्ञानोबारायाच्या डोळ्याला धारा लागतात. आणि ज्ञानोबारायाचं रडणं ऐकून सोपान काकाला जाग येते. सोपान काका डोळे चुळत चुळत ज्ञानोबाराया जवळ येतात आणि ज्ञानोबारायाला विचारतात, दादा दादा काय झालं रडायला दादा? अरे दादा रडतो का? ज्या वेळेस माझ्या ज्ञानोबारायानं सोपान काकाकडे पाहिलं, गच्च अशी मिठी मारली. दोघं भाऊ रडत असताना मुक्ताबाई उठल्या. आणि मुक्ताबाई बोबड्या बोलानं विचारत होते, काका ए ज्ञानदा का रडता रे तुम्ही? आई कुठं गेली? पळत मुक्ताबाई बाहेर येतात. आई ज्ञानदा रडतो, काका रडतात, कुठं गेले तुम्ही? बाहेर जातात, आतमध्ये येतात. मुक्ताबाई बाहेर गेले तर आई दिसत नाही, आतमध्ये गेले तर दोघं भाऊ रडतात. आणि ज्या वेळेस मुक्ताबाई ज्ञानोबाराया जवळ येतात ना, ज्ञानोबारायाच्या हाताला धरतात. दादा सांगा ना ज्ञानदा, आई कुठं गेली रे ज्ञानदा, सांग ना. त्यावेळेस ज्ञानोबारायानं जसं माझ्या मुक्ताईकडे पाहिलं आणि मुक्ताईला सांगत होते, मुक्ता अगं आपली आई आपल्याला कायमचं सोडून गेली, आपले बाबा सुद्धा आपल्याला कायमचं सोडून गेले. त्यावेळेस मुक्ताबाई म्हणतात, नाही दादा, माझ्या आईनं मला सांगितलं होतं आई बाबा आपल्याला सोडून कधी जाऊ शकत नाही, कारण माझी आई माझ्या वाचून राहू शकत नाही. दादा तू खोटं बोलतो. काकाला विचारते, काका सांगा ना दादा कुठे गेले, सांगा ना आई कुठे गेली. त्यावेळेस सोपान काकाला सुद्धा बोलायचं कळत नाही. ज्ञानदा खरंच म्हणतो, खरे आई सोडून गेली आपल्याला. आता आपल्याला कोण जेवायला देईल? आता आपल्याला कोण बोलन रे? आता आपल्यासाठी भिक्षा मागून कोण आणेल दादा? मुक्ताईला तर काही समजत नाही रे दादा. मुक्ता बघणं रडते, कसं सांगू मुक्ताला. त्यावेळी दोन्ही भावंडाला आपल्या जवळ घेऊन ज्ञानोबाराया ढाय मोकळून रडायला लागले. माझ्या ज्ञानोबारायाचं त्या दिवशीपासून जे रडलं तर शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानोबाराया रडतच राहिले. ज्ञानोबारायानं तुम्हाला खूप ज्ञान कमवलं, पण का माझ्या ज्ञानोबारायाला हा त्रास सहन करावा लागला असं? काही दिवस उलटल्याच्या नंतर